साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. आमदार संजय गायकवाडांनी केली विकास कामांची पाहणी. विजयासाठी केलेला 101 नारळाचा नवस केला पूर्ण. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. बुलढाणा तालुक्यातील गुम्मी, जनुना ते वाल सावंगी रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाचा दर्जा व कामाच्या प्रगतीबाबत आमदार संजय गायकवाड यांनी 4 फेब्रुवारीला पाहणी केली. तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 50 कोटी रुपयांची विकास कामे एकनाथ शिंदे यांनी मंजूर केले आहे. या कामांचा दर्जा सुधारावा आणि रस्त्याचे काम 2 महिन्यात पूर्ण होईल अशा सूचना आमदार संजय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आहेत. जनुना येथील मा भगवती सेवाधारी समितीच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्या विजयासाठी 101 नारळाचा नवस करण्यात आला होता. तो नवस आज आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते माता भगवतीची महाआरती करून सेवाधारी समितीच्या तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आला आहे. इस्टिमेटला असर कितीची आपली 5 किलो असतं. 5 किलो पर स्क्वेअर मीटरला असतं ते फक्त आपल्या क्रॅकसाठी असतं ते. हां, स्ट्रेंथसाठी वगैरे नसतो तो पार. फुल गुम्मी, जनुना आणि जनुना वालसांगी हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जवळपास 8.25 कोटी रुपये या रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून दिलेले होते. आणि जवळपास 50 कोटीमध्ये विधानसभेतले 11 कामं हे या ठिकाणी मंजूर झाली. त्याचं काम या ठिकाणी चालू झालं आणि त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो. शेतकऱ्यांची तक्रार होती की कामाचा दर्जा बरोबर नाही, पुढे आणखी गुम्मीकडे काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तर माझ्यासोबत आमचे संबंधित अधिकारी कोरडे साहेब आहेत आणि त्यांचे सहकारी पण आहेत आणि आम्ही सगळी पाहणी केली. मागे पण शेतकऱ्यांना जिकडे काही पाईप वगैरे टाकायची ती सगळी व्यवस्था केली जाईल. काम करताना लोकांच्या सुविधेकरता आम्ही काम करतो. कोणाही शेतकऱ्याचा त्रास जर होत असेल तर या कामाला काही अर्थ उरत नाही. आणि जनुना गावची तर कनेक्टिव्हिटी वालसांगीशी अगदी दवाखान्यापासून सगळ्याच देवाणघेवाण व्यवहार हे सगळे त्या ठिकाणी होतात. आणि म्हणून जनुनासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा होता आणि तो आता या ठिकाणी जवळपास 1-2 महिन्यामध्ये पूर्णत्वास जात आहे. या कामाबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की माझ्या विनंतीवरून आणि गावकऱ्यांनी मला सांगितल्यामुळे हा रस्ता मी या ठिकाणी केला. आणि तो रस्ता झाल्यामुळे या जनुना, गुम्मी आणि वालसंगीवाल्यांचं जे काय नातं आहे हे अधिक या ठिकाणी घट्ट या ठिकाणी होणार.